हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे स्वामी जयंतीचा. एडिट करायला वेळ मिळाला नसल्यामुळे मी आत्ता तो अपलोड करते. कारण स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी ह्या गोष्टी आपण सेलिब्रेट करत असतो, उत्साह साजरा करत असतो. तर आमच्या केंद्रातनं आम्ही पालखी काढले स्वामी जयंतीनिमित्त. छोटंसंच केंद्र आहे पण खूप गोड केंद्र आहे आमचं. तर त्यानंतर बघा ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह. तर आम्ही काय ठरवलं, आधी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते, मोठ्यांच्या हस्ते आपण पालखीला सुरुवात करूया. तर त्यांनी काकांनी वगैरे धरली पालखी आणि रोडपर्यंत नेईपर्यंत आपण त्यांच्याकडे देऊ. बरेच जण बघा, कोणी आरती करते महाराजांची, कोणी पालखी घेते आणि पालखी आपल्याला खांद्यावर घ्यायला मिळणं म्हणजे मला वाटतं भाग्याचंच काम आहे. आणि तो अनुभव खूप सुंदर आहे. म्हणजे तो अनुभव शब्दात सांगण्यापेक्षा मला वाटतं प्रत्येकाने ना पालखी धरून बघावी. तर पालखी आपण खांद्यावर घेतल्यानंतर, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम खांद्यावर घेणार ना पालखी, आयुष्यात कधीच घेतली नाही, जेव्हा घेतो ना आपण तर पूर्ण अंगाला अशी काटे येतात. इतका सुंदर अनुभव असतो ना. आणि हे अनुभव ना म्हणजे सांगण्यापेक्षा अनुभवानेच घेतलेले जास्त छान असतात. कारण की आपण तेवढेही हे नाही, मोठे नाही की त्याचं एवढं एक्सप्लेन आपल्याला करता येईल. इतका तो आनंद वेगळाच असतो. तर बघा सगळेजण असे छान, कोणी रांगोळ्या काढतं, कोणी फुगड्या खेळतं. इतका आनंद ना सगळ्यांच्या मनामध्ये, खूप खूप आनंद. तर आम्ही जेव्हा चालत होतो तेव्हा असं आपण 2 जण धरतो तेव्हा कसं पालखी बऱ्यापैकी जड लागते. आणि म्हणजे पालखी आहे छोटीशीच, तिचं काहीही वजन नाही, तुम्हाला दिसत असेल. पण घेतल्यावर वाटतं, बसलेल्या नंतर जसं वाटतं ना की महाराज इथं बसलेले, तर असं जाणवतं. कारण की तेवढ्या पद्धतीने जड लागते. कारण त्याचं सांगते, जेव्हा पालखी आणली आम्ही परत केंद्रात, पालखी ठेवली, आणि त्याच्यानंतर आपण महाराजांची मूर्ती आणि फोटो काढला त्यातनं, तो इकडे ठेवला महाराजांच्या आरतीच्या ठिकाणी. आणि त्या आवरासावर केल्यानंतर जेव्हा पालखी आतमध्ये ठेवायला घेतलं ना, तेव्हा एका ताईने एका हातात ती उचलली. म्हटलं अरे पालखी तर किती हलकी आहे, खूपच हलकी आहे. तर आता बघा तुम्ही, म्हणजे जेव्हा आपण पालखी फिरवतो, महाराजांचा फोटो आणि मूर्ती त्याच्यात ठेवतो, तेव्हा ती पालखी जशी जड लागते, तर महाराज साक्षात आपल्या सोबत असतात. हा विश्वास ठेवा. महाराजांना आपण प्रेमाने बोलवलं, खांद्यावर घेतलं, त्यांची औक्षण केलं, त्यांना पायघड्या घातल्या. आता बघा कोणी रांगोळी काढते, कोणी फुलांची म्हणजे पायघड्या घालते. कंटिन्यू फुलांच्या पायघड्या होत्या बघा, येऊन तेही इतक्या आनंदाने. तर मला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण असं सगळं आनंदाने करत असतो ना महाराजांसाठी, तेव्हा महाराज आपल्यासोबत असतातच. आणि पालखीत तर ते बसतातच की माझे लाडके भक्त मला खांद्यावर घेऊन मिरवत आहे. तर हा आनंद किती छान. म्हणजे महाराज फक्त आपल्या अर्थतेने भक्तीला भुकेलेत. महाराजांना तुम्ही धन द्या, पैसे द्या किंवा काही द्या, काहीच नाही. आता तुम्ही महाराजांचं निरीक्षण करा बघा, महाराजांच्या अंगावर कुठलाही दागिना नाही, काही नाही. ते फक्त आणि फक्त भक्तांसाठीच देत असतात. तर तुम्ही फक्त सेवा करून बघा किंवा असं पालखीला जाऊन बघा, तर तो आनंद येतो. आणि जेव्हा असं वेळेस ना सात्विकता पण खूप वाढते. तर बऱ्याच जणांची म्हणजे कसं असतं ना, काही लोक खूप जास्त सेवा करतात, काहींना सेवा करायची असते पण त्यांना जॉब अभावी किंवा काही कारणाने सेवा करायला मिळत नाही. पण जेव्हा आपण अशा पालखीला जातो ना, तर एकमेकांची सात्विकता, व्हायब्रेशन किंवा पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ना, ती आपण देवाणघेवाण करतो थोडक्यात. म्हणजे मंदिरात गेलं तर आपल्याला माहिती, तुम्हाला कसं प्रसन्न वाटतं, तसं पालखीला वगैरे असं आपण आलो ना की सगळ्यांना कसं छान वाटतं. म्हणजे एकमेकांची पॉझिटिव्ह एनर्जी आपण घेतो. तर त्यामुळे अशा उत्साहाला आपण नेहमी हजर राहायचं की जेणेकरून आपल्याकडनं सेवा जरी होत नसेल आणि जे कोणी सेवेकरी असतील की त्यांची एनर्जी आपल्याला मिळते, त्यांची जी सकारात्मकता ती आपल्याला मिळते. म्हणून तुम्ही नक्की जा. अशा पद्धतीने आम्ही पालखी फिरवली. खूप 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 मजा आली. आणि शेवटी ह्या काकूंची गंमत सांगते मी तुम्हाला. तर त्यांनी शेवटी पालखी केंद्रात रिटर्न आणताना घेतली. त्या जेव्हा ही पालखी घ्यायच्या तेव्हा कुणाला तरी घ्यायची असायची, कोण त्या घ्यायच्या,
कुणाला तरी 2 मिनिटं पण त्यांच्या खांद्यावर पालखी राहत नव्हती. त्या म्हटलं महाराज काय मला पालखी घेऊ देईनात की काय, म्हणजे असं. तर पण शेवटी त्यांनी पालखी घेतली. मग पूर्ण वेळ त्यांनी पालखी घेतली. आणि मग नंतर महाराजांची नैवेद्य आरती झाली. तर इतका सुंदर दिवस आम्ही म्हणजे सेलिब्रेट केला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच महाराजांचे विविध व्हिडिओ, सेवा मी आपल्या ह्या चॅनलवर अपलोड करत असते. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल, शेअर करेल तर तुम्हाला लगेच दिसेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.